मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण आता चाललोय एकविरेला, बाकीचे उद्या येणार आहेत आणि आपण सूरजची आणि विशालची वाट बघतोय। कधीपासून गेलेत 4 व्हीलर आणायला, अजून आले नाहीत। इकडे तिकडे आहे सांगतात। मी आली आता 6 वाजता सुटली, थांबली आहे, बघू कधी येतो। आणि अमय आणि उद्या येणार आहे। आपण दर्शनाला पण उद्याच जाणार आहे, पण आता इथे वगैरे गेला तर तिथे थांबू, कारण की आपल्याला गाडी नव्हती, नो ऑप्शन, आताच जाणं गरजेचं आहे। तर बघू कसं काय कधी येत आहे ते। पनवेलवरनच जातो। चल मला लेट केलाय हे दोघं। हा, ट्रॅफिक लागलेली, आम्हाला दुसरे काम धंदे काय आहेत ना। सो गाइस, हम लोग को मिल गया है शोरमा। दे बघ कसा नालायक। आपण आता सीएनजी वरला थांबलोय। ही आपली गाडी। क्लच पेड केलेलं वास येते ना तसे। अरे परत आपली गाडी बंद पडली रे। काय होतंय? इथे सगळ्यांच्या गाड्या बंद पडतायत आणि आमची पण पडली होती, पण याने केली परत, काय माहिती। काय हँडब्रेक खेचतायत धपाधप। अशा प्रकारे इथे एकदम वाह्यात असा वास येतोय क्लच प्लेट चालल्याचा। असं वाटतं ट्रेन मध्ये बसलो। हा, बघू शकता तुम्ही किती साऱ्या गाड्या आहेत। निशाची पनवती लागली, बाकी काय नाही। बाईक घेऊन ये, बाईक घेऊन ए, ये, असं बाईक घेऊन काय ये, नाही अशी सकाळपासून सूरज, मग माझी काय पनवती सगळ्यांना लागेल का? हो, हट। तू बोलली अशी भेंडी याचं होऊन जाऊ दे, काय गेलं झाला। आता वाजले 11 आणि आपण इथे पोहोचलोय। थोडा लेट झाला ट्रॅफिकमुळे। आणि अमय आणि सकाळी येणार आहे, बघू कसं काय कधी येत आहे। थंडी असते जाम। इथे उद्याची तयारी चालू आहे आणि दीदी मस्त बसली आहे, खेळते। आता आपण बाहेर जाऊ। चौथी भाकरी ना? हा, चौथी भाकरी ना तुझी? वाटते का लाट? आता आता जस्ट आले, खायला बसली आहे। दोघा जणांना लाज नाही का थोडा? Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. यांचं वाजवण वगैरे पण झालंय, नाचले वगैरे। बाकीचे आपण नाही नाचलो, थंडी एक तर आधीच जाम। आणि आता आपण डायरेक्ट झोपू, लवकर निघायचं आहे सकाळी। अमय त्यावेळी लवकर येतील, तर डायरेक्ट आपण आता सकाळीच भेटूया। तयारी वगैरे झाली, आंघोळ झाली, वाजले असतील मे बी 8। आणि यांच्या अंगानं आले, इजी आले, अर्धी अर्धी येत आहेत रेडी। अमय त्यावेळी येणार होते पण अजून काय आले नाही, बघू कधी येतात। बोलले तर आहे, घाट उतरले, जाणार होतो 6:30ला आणि वाजलेत 8 आता। बघू कसं काय पुढे, तर कंटिन्यू स्किप न करता बघा। ड्रायव्हर चल पुढे। चला 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 निघूया आपण, ते लोक येतील नंतर।
आपण इथे आलोय आणि जाम गर्दी आहे. बघू कसं काय वगैरे जायचं. ती लोक नंतर येणार आहेत, पण आपण पुढे चाललोय. बेकार गर्दी. ची तयारी संपत नाही मॅडमची. अरे ताई आली आहे. ओ सुजाता जस्ट लुकिंग लाईक अ वाव क्लिप. इथं असणं तर बघ. ही सगळ्यांवर यार कमेंट करते सगळ्यांना. देवानी त्याच्यासाठीच बनवलंय. बरोबर ना. ड्रेस तुझा ते वर चढताना इथे करते आणि आम्ही आता 5 पायरीपर्यंत आलोय. होईल पुढे 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 चालत राहू. तर आम्ही आता इथे उलटी घ्यायला थांबलोय. येऊ आणि मग जाऊ आतमध्ये. बघू गर्दी आहे का नाही. थोडे रील्स वगैरे काढायचे आहेत. जाम गर्दी जाम, पण जाऊ दे. तिथे दर्शन भेटलं खूप झालं. एवढं आलो ते. वरती नाचू जरा. बँड बी नसतील का. आले बाबा बाबा कसलं दर्शन भेटेल का नाही. काय करता उगाचे भांडे आहेत बिना आपल्यासारखे. तसं काय ट्रेनमध्ये चढलेत. एवढी गर्दी आहे तेवढं पण समजून घेऊ शकत नाही. उगाच आलेत सुट्टी भेटली यायचं. मन पड रे. दर्शनाला लाईन लावलेली. आपण परत नाचायला आलो इथे. आता बघू दर्शन भेटलं तर घेऊ. म्हणजे घ्यायला पाहिजे. बघू कसं काय ते. दीदीला अजून आम्हाला किती फॅन आले आहेत बाबा. आधी पण येऊन गेले. खूप फॅन आले दीदीचे आणि आम्हाचे. निसनायचे पण हे एडी झाली. नाचून नाचून फोटो संपत नाही. इथे शायनिंग मारते उगाची. तर आपण बाहेरूनच दर्शन घेतलं. गाभाऱ्यात नाही गेलो. गर्दी होती तर आपण इकडचं दर्शन घेऊन आता लेणी बघायला जाऊया.
मी पण पहिल्यांदाच आली आहे, पण मस्त एकदम गारगार वाटते आणि एकदम शांत. बघू आता आपण वरती जाऊ का आहे कसं. एवढं काय नाही आहे तिथे, म्हणजे आहे पण चांगलं आहे, ठीकठाक आहे. ही फुकटचं खाते इथे. असं वाटतंय माकड वाटतंय बघा, असं आकार ते नाही का गालात उगवून ठेवतात. ही गाडी तर घे मला, खरी गाडी नाही. आमचं युट्यूब ब्लॉगचं नाव आहे स्नेहा संतोष पाटील भंगार. बघ मी तुला सांगू, हे बघ इथे बघ, बघ इथे बघ. म्हणजे आमच्या वाजता आता स्कॅम केलेला, गाडीची चावी हरवलेली आणि चावी डिक्कीमध्येच होती आणि आम्ही शोधतोय दुनियावर. तर आपण आता इथे आलोय पायथ्याला, म्हणजे पायथ्याला उतरलोय, पण खूप गर्दी होती, फुल चेंगराचेंगरी झाली होती. तरी पण आपण कसं बसं आलो आणि आता आपण जाऊया रूमवरती. सुरत तिथे आहेत तिथे, आता पण भांडतातच आहे ते. तर अमयताई गेले आणि आपण आता जेवायला बसलो. सगळे जेवण वगैरे घेऊ, थोड्या वेळ बँड वाजवतील मे बी आणि आपण नंतर निघूयात. जेवण वगैरे झालं आणि ते ती लोक थोडीशी नाचली आणि आता वाजले 5:30 आणि आपण चाललो आहे घरी जायला, निघालो आहे. आणि बघू किती टाईम लागतो काय माहीत नाही, कारण की ट्रॅफिक वगैरे असेल तर वांदे होतील परत. तर आपण एकविरेला यावी होते म्हणून पण आलेलो आणि आम्हाला म्हणजे यायचं ठरलंच होतं. ते अमय त्यांचा म्हणजे नवस होता, म्हणजे मी बोललो होतो तर तो पण फेडायचा होता म्हणून. तर बघू कसं काय किती टाईम लागतोय पोचायला. आता वाजले 7:30 आणि आपण इथे थांबलो आहे CNG भरायला. आधीच लेट झाला आहे आणि त्यात माझे डोकं पण जाम दुखते. इथे पण गर्दीच आहे. अमयानी पण लेटच निघालेत. बघू भेटत आहेत का वाटेत. पोचायला वाजतील मे बी 8:30-9. सगळं पाणी आता मिक्स आहे. झोपले बघायची तुझे फोटो बिटो काढले बघू. हे बघू बघू फुल पटांग सुट्टी झाल्यावर दाखवायला का तुला.
मधल्या वाट्यात भेटलेत आम्हाला. आणि ही मधल्या वाट्यात झोपलेली आम्ही हिला उठवलाय. ब्लॉगर मध्येच झोपतो. हे असला कसला ब्लॉगर मध्येच झोपतो. शडाप सरभरी ते ती बोलत नव्हती ते माझी ब्रेकअप केलं माझी. गाडीच्या बाहेर पाठव. थांबवलेली आम्ही गाडी. काढू जा बोलतो जा पाठव बोलतो भावाच्या नको आता नको बोलतो मला स्टेशनवर सोडा रेल्वे मी स्टेशन. बोललो होतो तुला. भावाच्या गाडीवर पाठव. हा जा. ए चल उतर. जा चल. करू काय सुनील परबला कॉल. ए ब्लॉग मध्ये दिसतंय. पण आता घरी चाललोय. लेट झालंय जाम. वाट लागली. अंग बिंग दुखतोय माझं. घरी जाऊन डायरेक्ट झोपणार आहे. तापून बघू शकतात पूर्ण गाडीमध्ये झोपून आले. तर आता आपण इथेच ब्लॉग एंड करूया. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असे नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी येत राहतील. बाय.